हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे ना, जयाताई, अरुणाताई, मोठ्या आत्या, लता मावशी, मामी असं सगळेजण चाललेले होते. तर सुवर्णाताईंना भेटण्यासाठीच चाललेलो होतो. सगळ्यांना भेटण्यासाठी यायचं होतं. मग मोठ्या गाडीतच सगळेजण निघाले आणि मग मोठ्या गाडीमध्येच आम्ही सगळे गेलो. आम्ही आता आहे ना शिवला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो आहे दातांच्या नाशिकला. शिवचं आहे ना रूट कॅनल करायचं आहे. तसंच पुढे दादांना आणि सुवर्णाताईंना डब्बा देण्यासाठी पण जायचं आहे. आणि सगळेजण आले आज भेटायला ताईंना. तर ताईंना थोडंफार बरं वाटलं आहे. तर आता इकडे शिवचं चेकअप चालू होतं आणि त्यानंतर आहे ना, इकडे आता शिवचं दाताचं करून आम्ही दादांना आणि सुवर्णाताईंना भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो. तर इथे ना सुवर्णाताईंना भेटल्यानंतर आम्ही बाहेर आलेलो होतो. बाहेरचा परिसर खूप छान होता, दवाखान्याच्या बाहेरचा. तर इकडे सगळेजण भेटून आल्यानंतर दादा सांगत होते, तर आम्हाला भारती मावशीकडे पण जायचं होतं. तर रस्ता सांगत होते का कसं जा काय, कारण की दादांनी नाशिकमध्ये प्रॉपर सर्व्हिस केलेली ना, त्यामुळे. आणि इकडे आता शिवची ना दाढ काढलेली, 2 दाढ काढलेले आहे, त्यामुळे त्याला बोलता पण येत नव्हतं. त्यानंतर आम्ही घरी निघालो. घरी निघाल्यानंतर आहे ना, रस्त्यामध्ये सगळ्यांना ही सगळी भांडी दिसली. तर सगळ्यांना आहे ना भांडे घ्यायचे होते, म्हणजे ते स्वयंपाकासाठी. तर आम्ही पण घेतले आणि अरुणाताईंनी पण घेतले. तर अरुणाताईंनी माठ वगैरे घेतला, बॉटल घेतली. तर आता हे भांड्या ते बघत होत्या. तर रस्त्याच्या गाड्यांचा खूप जास्त आवाज येत होता ना, त्यामुळे म्यूट केला आहे. तर आम्हाला पण घ्यायचे होते. तर आई इकडे बघत होत्या आणि खूप छान छान गुल्लक वगैरे होते इकडे मुलांसाठी. पण मुलं काही ठेवती नाही, लगेच फोडून टाकतात, म्हणून मग मातीचे गुल्लक काही घेतले नाही. तर गणपती बाप्पाचा गुल्लक तर खूपच छान होता, मला तर खूप आवडला होता. आणि इकडे हे दही लावण्यासाठी भांडे होते. आणि आता आम्ही इकडे बघत होतो भांडे. तर आम्हाला पण एक भांडं घ्यायचं होतं त्यामध्ये. तर आम्ही थोडंसं मोठं घेतलं, कारण की आमच्या भाज्या थोड्याशा जास्त असतात ना, त्यामुळे मग मोठं घेतलं. आणि इकडे ग्लास वगैरे मातीचे, खूप छान छान मातीची भांडी होती. आणि अरुणाताईंनी ही बॉटल घेतली. तर त्यांना ही बॉटल आहे ना फक्त 150 रुपयामध्ये पडली. बाकीच्या ठिकाणी ना खूप महाग पडते, पण बॉटल खूप जास्त परवडली. त्यांनी एक छोटासा माठ पण घेतला थंड पाण्यासाठी. तर थंडीमध्ये ना बॉटल, माठ हे सगळं स्वस्त भेटतं, कारण की मग तेव्हाचं काही सीझन नाही राहत ना, त्यामुळे. आणि आत्ता इकडे आहे ना छान छान असे माठांच्या डिझाईन होत्या. आईंना पण माठ खूप आवडला होता, पण आमच्या घरात काही गरज पडत नाही, त्यामुळे म्हटलं नका घेऊ, उगाचच घरात ऑलरेडी 2 ते 3 माठ असेच पडलेले आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर छान असा मस्त मसाले भाताचा मेनू ठरला. तर इकडे आहे ना मसाले भाताची तुम्हाला आज रेसिपी दाखवते मी. इकडे कुकरमध्ये ना तेल वगैरे टाकून त्यामध्ये आहे ना कढीपत्ता आणि जिरे फोडणी दिले. त्यानंतर उभा कापलेला कांदा त्यामध्ये टाकला. तर कांदा आहे ना थोडासा आपल्याला आपला फ्राय होऊन द्यायचा आहे. तर थोडासा त्याला लालसर कलर येईपर्यंत थोडासा परतून द्यायचा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे. तर लसूण थोडासा बारीक करून घातला तरी पण चालेल, किंवा तसा टाकला तरी पण चालेल. तर आपण थोडासा लसूण दळण्यासाठी टाकलेला होता, त्यामुळे इकडे थोडंच लसूण यूज केला. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकायचे. जर कोणाला भाजलेले शेंगदाणे नसेल आवडत तर कच्चे टाकले तरी पण चालेल. आणि इकडे ना आता त्यामध्ये थोडंसं ते परतत आलं की त्यामध्ये आपण खोबरं, कोथिंबीर त्याचं वाटण केलं होतं ते पण टाकायचं आहे. तर ते वाटण छान असं मिक्स होऊन द्यायचं आहे. परतल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये ना आपल्याला सगळे मसाले पण ॲड करायचे. तर तुम्हाला पुढे दिसेल तर थोडंसं तेल सुटलं आणि त्यानंतर थोडंसं परतून दिलं. आणि मग त्यानंतर आपला काळा मसाला, थोडीशी बिर्याणी मसाला आणि आपला किचन किंग मसाला आणि हळद पावडर, तर हे मसाले मी यूज केले भाताला. तर त्यामुळे ना भाताची टेस्ट एकदम छान येते. आणि मिस्टरांना पण सगळे मसाले एकत्र करून भात खाऊ खूप आवडतो. आणि त्यानंतर आता इकडे ना मसाले वगैरे टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाटे टाकायचे. तर बटाटे नंतर टाकले तरी पण चालतात. आणि उसळ वगैरे टाकायची. मटकी भिजवलेली होती,
तर मग मटकी पण इकडे वापरली मी भातासाठी, तर आवडती घरामध्ये सगळ्यांना. त्यानंतर ते परतलं की त्यामध्ये आपण लगेच धुवून तांदूळ परतण्यासाठी टाकायचे आणि एका गॅसवर आहे ना गरम पाणी पण ठेवायचे. तर आता इकडे तांदूळ परतून घ्यायचे आपल्याला. थोडेसे तांदूळ परतले की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं. भातामध्ये ना पाणी वगैरे ॲड केलं आणि आपल्याला हवं तसं मीठ ॲड करायचं आणि त्यानंतर थोडंसं उकळलं की त्याला झाकण लावायचं. झाकण लावल्यानंतर छान असा आपला मस्त भात तयार झाला. तर भात आहे ना थोडासा आहे ना मोकळाच करायचा, त्यामुळे पाणी थोडंसं कमीच ठेवायचं. तर तुम्हाला दिसत असेल भात छान असा आपला रेडी झालेला होता. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.